अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस चांगला जाओ आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपणा सर्वांना माहीतच आहे की हिंदू धर्मामध्ये नवरात्र हा सण वर्षातून 4 वेळा येतो, ज्यामध्ये चैत्र आणि शारदीय नवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच पहिल्या माळेला घटस्थापना केली जाते आणि मातीच्या भांड्यात धान्य पेरले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी धान्य का पेरले जाते? जर नाही तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. असे मानले जाते की नवरात्रीच्या पहिल्या दिवशी धान्य पेरण्याची परंपरा माता शाकंभरीशी जोडली गेलेली आहे. त्याविषयीच्या कथेचे वर्णन दुर्गा सप्तशतीमध्ये केलेले आहे. दुर्गा सप्तशतीच्या 11व्या अध्यायात वर्णन केलेल्या कथेनुसार देवी आणि देवतांनी केलेल्या स्तुतीस प्रसन्न होऊन शाकंभरी देवी सर्व देवी देवतांस म्हणाली, जेव्हा पृथ्वीवर 100 वर्षे पाऊस पडणार नाही आणि दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होईल, त्यावेळी ऋषीमुनी माझे स्तवन करतील, माझी स्तुती करतील, तेव्हा मी पृथ्वीवर अयोनिजा रूपात प्रकट होईल आणि माझ्या 100 नेत्रांनी ऋषीमुनींना बघील आणि तेव्हापासून मानव शताक्षी या नावाने माझे कीर्तन करतील. त्यावेळी देवतांनो, माझ्या शरीरापासून उत्पन्न होणाऱ्या शाखांद्वारा मी समस्त विश्वाचे भरण पोषण करेल आणि जोपर्यंत पर्जन्यवृष्टी होणार नाही तोपर्यंत या शाखाच सर्वांच्या प्राणांचे रक्षण करतील. असे केल्यामुळे पृथ्वीवर शाकंभरी या नावाने माझी ख्याती होईल. अशी मान्यता आहे की देवीच्या शरीरापासून उत्पन्न झालेल्या शाखा म्हणजेच धान्य होते. म्हणूनच हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभकार्य धान्याशिवाय अशुभ मानले जाते. त्याचबरोबर असेही मानले जाते की सृष्टीवर घेतलेले पहिले पीक म्हणजे हे सप्तधान्य होते. म्हणूनच हिंदू धर्मामध्ये त्यास पूर्ण पीक म्हणून मान्यता मिळालेली आहे. हिंदू धर्मामध्ये कथन केलेल्या एका कथेनुसार एकदा देवगृह बृहस्पतीने ब्रह्मदेवांना प्रश्न केला, हे देवा, नवरात्री का साजरी केली जाते? तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की बृहस्पती, तुझ्या या प्रश्नाचे उत्तर एका कथेत आहे. खूप वर्षांपूर्वी मनोहर नगरमध्ये एक अनाथ ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव पिठत होते. दुर्गा मातेचा तो निस्सीम भक्त होता. वयात आल्यावर त्याचा विवाह झाला आणि काही महिन्यांतच त्याच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला. तिचे नाव सुनीती होते. सुनीती थोडी मोठी झाली तेव्हा जेव्हा कधी पिठत ब्राह्मण दुर्गा मातेची पूजा अर्चना करायचा तेव्हा त्याची मुलगीही त्याच्याबरोबर बसायची. मात्र एके दिवशी त्याची मुलगी देवी दुर्गेच्या पूजेस न बसता आपल्या मैत्रिणींबरोबर खेळायला गेली. हे बघून पिठीत ब्राह्मणाला आपल्या मुलीवर खूपच राग आला आणि तो तिला म्हणाला, आज दुर्गा मातेच्या पूजेस तू का बसली नाहीस? या अपराधासाठी मी तुझा विवाह कुष्ठरोगाने ग्रासलेल्या युवकाशी करणार आहे. आपल्या वडिलांचे बोल ऐकून सुनीती दुःखित झाली आणि तिच्या वडिलांना म्हणाली की मी तुमचीच मुलगी आहे, जशी तुमची इच्छा असेल तसे करा. जर माझ्या नशिबात कुष्ठरोगी पती असेल तर मी काय करू शकते? माणूस जसे कर्म करतो तसेच फळ त्याला मिळते. कर्म करणे हे मानवाच्या हातात आहे आणि फळ देणे देवाच्या हातात आहे. सुनीतीचे हे बोल ऐकून ब्राह्मणाला जास्तच राग आला आणि रागाच्या भरात त्याने सुनीतीचा विवाह एका कुष्ठरोग्याशी केला. सुनीती सासरी जाताना ब्राह्मण तिला म्हणाला, आपल्या कर्माची फळे तुला भोगावीच लागणार. नशिबाच्या भरोश्यावर राहून तू काय करतेस हे बघूच. हे ऐकून सुनीती विचार करू लागली की खरंच माझे भाग्य इतके वाईट आहे की मला कुष्ठरोगी पती मिळावा. ती आपल्या पतीसह वनात गेली आणि दुसऱ्याच दिवशी देवी दुर्गा सुनीतीसमोर प्रकट झाली आणि सुनीतीला म्हणाली, मुली, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. हवा तो वर माग. तेव्हा सुनीतीने दुर्गा मातेला प्रश्न केला, हे देवी, आपण कोण आहात? मी यापूर्वी कधीही तुम्हाला पाहिले नाही.
त्यावर माता दुर्गा म्हणाली, मुली, मी आदिशक्ती भगवती आहे. मी तुझ्या पूर्वजन्माच्या प्रभावाने प्रसन्न झालेली आहे. माता दुर्गेचे हे बोलणे ऐकून सुनीतीने त्यांना प्रश्न केला, हे माते, मी मागच्या जन्मी कोण होती? कृपा करून मला माझ्या पूर्वजन्माबद्दल सांगावे. तेव्हा माता म्हणाली, मुली, तू मागच्या जन्मी निषाद नावाच्या एका भिल्लाची पत्नी होती. एके दिवशी तुझ्या पतीने चोरी केली. त्यामुळे तुला आणि तुझ्या पतीला शिपायांनी पकडून कारागृहात ठेवले. तुला आणि तुझ्या पतीला अन्नही दिले नाही. त्यावेळी नवरात्रीचा उत्सव सुरू होता. नवरात्रीचे 9 दिवस तुम्ही काही खाल्ले नाही की पिले नाही. त्यामुळे नकळत का होईना तुमच्याकडून नवरात्रीचे व्रत झाले. त्यामुळे तुझ्यावर प्रसन्न होऊन तुला वरदान देण्यासाठी मी आले आहे. त्यावर सुनीती म्हणाली, हे माते, माझ्या पतीला कुष्ठरोगापासून मुक्त करा. तेव्हा माता म्हणाली, मुली, मागच्या जन्मी तू नवरात्रीचे जे व्रत केले होते त्यापैकी एका दिवसाचे पुण्य तुझा पती रोगमुक्त होण्यासाठी अर्पण कर. त्या पुण्याच्या प्रभावाने तुझा पती रोगमुक्त होईल. अशा प्रकारे देवीचे बोल ऐकून सुनीती आनंदित झाली. देवीने सांगितल्याप्रमाणे तिने एका दिवसाचे पुण्य अर्पण केले आणि तिचा पती रोगमुक्त झाला. देवीच्या कृपेने तिचा पती रोगमुक्त होऊन कांतिवान झाला. हे पाहून सुनीती आनंदित झाली. तिने देवीची स्तुती केली. देवीने प्रसन्न होऊन तिला नवरात्री व्रताचा विधी सांगितला. माता म्हणाली, नवरात्रीचे 9 दिवस विधीपूर्वक व्रत करावे. दिवसभर उपवास करावा. दिवसभर उपवास करू शकत नसाल तर किमान 1 वेळ जेवण करावे. ब्राह्मणाच्या मदतीने घटस्थापना करा आणि माता लक्ष्मीची स्थापना करा. त्याची पंचोपचार पूजा करा. त्याचप्रमाणे या दिवशी यथाशक्ती दान करावे. असे केल्यास 1 अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य मिळते. त्यानंतर देवी अंतर्धान पावली. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.